कुठे जाऊ नका, पाहत राहणे एकत्र. जय कोळंब माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक मागील 11 वर्षांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, 11 वर्षांची परंपरा चालवणारी ही स्पर्धा, 11 यशस्वी पर्वांचे वारसा जपणारी ही स्पर्धा मध्ये आपण आनंद घेत आहोत आजच्या पहिल्या दिवसात. दॅट्स ऑल फ्रॉम दी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. या लगेचच वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, वळूयात कॉमेंटर बॉक्स मध्ये. नाउ बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंटर बॉक्स. थँक्यू. मॅच ऑन. पहिलाच बॉल, आक्रमण करणचं. ओ त्या ठिकाणी जेल जेल सुटलेला कॅच, इथून ड्रॉप झालेली महत्वपूर्ण विकेट होती. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग ठरेल. चार ओव्हरची लढत आलेलो आहेत आपण सेकंड राऊंड मध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये, मजा येणाऱ्या मॅच मध्ये, जिथे पहिल्याच बॉल वरती झेल इथून उडाली होती. बॉल तयार. राऊंड द स्टम्प्स लॉफ्ट करत असताना डीप लॉंग ऑफ इन ऍक्शन. पहिली वेगानं कंप्लीट केलेली आहे. 1 रन या बॉल वरती मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे 2 या धावसंख्येवर. श्रीमान वसंत बाबा तर यांना विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. बॉल तयार. राऊंड द स्टम्प्स चांगली पिचिंग करत असताना थोडेसे दूर ठेवतात, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. मिडॉन मध्ये सोनू ज्याने नुकताच मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, ते सोनू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फोल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मिडॉनला प्रोटेक्शन. पहिले षटक फेकत असताना गोलंदाज परेश हरिभक्त पारण वसंत बाबत तर यांचं नुकताच आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतं. त्यांना विनंती करत आहोत की आपण आसन ग्रहण करावं. आपलं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. लॉफ करतात. लॉंग ऑफ मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोचतात. फक्त सिंगल या बॉल वरती. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 या धावसंख्येवर. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत करण वरती आता लक्ष असणार. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जास्त काही करू शकलेले नाही आहेत. या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये बॅटिंग दाखवावी लागेल. खोलत होता चेंडू. ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करून टर्न करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली कंप्लीट. फक्त 1 रन. सेकंडचा कॉल. दोन्ही फलंदाज निघालेले. हे 1-1 रन महत्वाचे राहणार आहेत अंतिम टप्प्यामध्ये. 2 धावेने नक्कीच रूपांतर करत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-5. चला 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटक काही करून तुम्हाला उरकवायची, त्याची नोंद घ्या. पहिल्या ओव्हर मध्ये 6 मिनिटं जवळपास खर्च झालेली आहेत. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. थीम दामोदे. उर्वरित 2 येणाऱ्या पुढच्या षटकांसाठी तुमच्याकडे 9 मिनिटं. 9 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही 2 षटकं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला अंतिम षटकामध्ये खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावं लागेल, याची नोंद घ्या.
सेकंड ओव्हरला सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती हरेश आलेत ऑन साइडला टर्न करत असताना पहिल्या बॉल वरती चांगला थ्रो झालेला. पहिली सिंगल एकच्या मदतीने टोटल धावण पोहोचलेली ती 6 वरती. जय गिरोबा शेलू बनाम धामोते या दोन संघांमध्ये सामना सुरू. पुढची लढत एक ताकदवर लढत आपल्याला पाहावास मिळणार. दुसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो 6 झाल्यात. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा निर्णय घेतलेला शेलू टीमनं. हाफ ट्रॅकर उडवला. एलिव्हेशन कमी आहे. हाईट मिळाली चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचलेले डाऊन द बॉल. वेल जज कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला बसलेला 6 ला पहिला धक्का जय गिरोबा शेलू टीमला. करण मसने बाद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना करण मसने परतला. सफलता हरेशला. 6 ला दुसरा धक्का. एज कदाचित लागली एका पंचांकडे. स्ट्रॉंग अपील करण्यात आली होती आणि फलंदाज सचिन नांगरे सुद्धा परतला. हार्ड हिटर फलंदाज पहिल्या बॉल वरती शून्याचा ही बोपला न फोडता मैदानाच्या बाहेर परतत असताना फलंदाज बाद. नवीन बॅटर भास्कर भोईर आता मैदानाच्या आतमध्ये. करण बाद झालेत. सचिन बाद झालेत. पहिली विकेट समीर बाद झाला. त्यानंतर थोडासा अवस्था विकट होत असताना या ठिकाणी जय गिरोबा शेलू टीमची बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. टॉस जिंकल्याच्या नंतर जिथे आपण पाहिलं दोन्ही सामने हे डिफेंड होताना लॉफ करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चान्स आहे. ओ प्रयत्न चांगले होते. विकास होते कदाचित त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होतात. विकेट अटॅकची नामी संधी होती. या चेंडूवरती 2 मिळत असताना टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा आता इथून खेळ बाकी राहतो. ओव्हर नंबर 2 मध्ये जय गिरोबा शेलू बनाम दामोते या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. हरीश बॅकफुटला जात सेन्सिबली स्टिअर करण्याचा प्रयत्न. चांगली जेल शॉट थर्ड मॅन मध्ये पकडण्यात आलेली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. तिसरी सफलता मिळत असताना गोलंदाज हरीश यांना 8 या धावत संख्येवरती लागणारा धक्का 4था जय गिरोबा शेलू टीमला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहतो. 8 या धावत संख्येवरती 4था धक्का इथून बसलेला. शेवटचा चेंडू आदेश लॉफ करतात. एज ओ प्रयत्न चांगले होते. रिले कॅच पकडण्याची संधी होती. भरत पेरनेस्टांच्या पाठीमागे आज विकेट किपर. 1 रन या बॉलवरती मिळते. दुसऱ्या षटकाचा डाव इथून नटपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 4 गडी बाद 9. चला अधिकचा वेळ घेऊ नका.
तिसरं षटक शरीरापासून दूर, नो बॉल पंचांना कॉल केलेला. बरोबर येलो लाईन वरती कदाचित चेंडू पिच होतोय रिटर्न राईजला. तेच पंच सांगत असताना आदित्य पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्री हिट बॉल तयार. सचिन लॉफ करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. फ्री हिटला हरेश येत लॉंग ऑनला. 1 रन या बॉल वरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 11. धावत संख्या जाऊन पोहोचलेली 11. तिसरं षटक सुरू. चांगली कमबॅक करत असताना लॉफ करतात. आक्रमण पॉवरफुल. अल्ला चेंडू सरळ वाडीस लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. फटका निलेशचा. षटकार. धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 17 या धावत संख्येवर. नवनाथच्या विरोधामध्ये केलेलं हे आक्रमण पहिला षटकार आलेला या 17 मधील. 17 झाल्यात आतापर्यंत. फुल टॉस लॉंग ऑन इन ऍक्शन. हरेश डाऊन द बॉल. हरेशने सहजरित्या झेल इथून पकडली. आणखीन एक फलंदाज बाद. 17ला धक्का 5वा. जय गिरोबा शेलू टीमला फलंदाज बाद. पाचवा धक्का इथून बसलेला. शेवटच्या अंतिम 2 चेंडू या ओव्हर नंबर 3च्या बाकी राहतात. सुरुवातीपासून विकेट गमावलेले नवीन फलंदाज राहुल आता मैदानाच्या आतमध्ये. हरेशला 3 विकेट मिळाले. ऑन साइडला टर्न करण्याचा जरूर प्रयत्न होता. वेगाने टाकला होता चेंडू. 1 रन या चेंडूवरती पूर्ण होते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावत संख्येवरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. हो द स्टम्प्स. शॉट ऑफ गुड लेंथ. ऑन साइड टर्न देखील करायचं होतं. थोडासा खाली राहतोय. काय षटक फेकलेलं गोलंदाज नवनाथ त्यानं. एक षटकार वगळता पूर्णतः 5च्या 5 चेंडू इथून सुरेखरित्या हाताळत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. 18ला 5 गडी बाद झालेले. चला अंतिम षटकाचा खेळ बाकी येतं. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर षटक सुरू झालं नाही तर अंतिम ओव्हर मध्ये खेळाडू भरत पेरणे आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. 1 मिनिटाच्या आतमध्ये षटक सुरू होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच इन्व्हाइट करूयात. मालेगाव बनाम धामत या 2 संघांमध्ये असणारे पुढची मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये. मध्यंतरामध्ये टॉस होणं अनिवार्य, अन्यथा पुढची मॅच कमी षटकांची खेळवली जाऊ शकते याची नोंद घ्या. अमर तरे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी फलंदाज राहुल यांच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. अंतिम षटक अंतिम ओव्हर मध्ये आलेत. बॉलर सचिन आलेत अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन. पहिला बॉल चांगला टाकलेला राहुल साठी. डॉट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स मिळतो या चेंडूवरती. निर्धाव चेंडून केलेली आहे सुरुवात 4थ्या या महत्वपूर्ण षटकाची. अंतिम षटक.
भरत पेरने डाऊन द बॉल आज विकेट किपर पकडली जेल फलंदाज बाद. धक्का लागलेला जयकिरोबा शेलो टीमला 6वा ठरला. 6वा गडी बाद. केलं जाईल याची नोंद घ्या. टोटल 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अंतिम 3 चेंडू मालेगाव बनाम धामोते या दोन संघांमध्ये टॉस ओव्हर पिच चालला लॉंग ऑनला सीमा रेषेच्या पलीकडे फटका देसा षटकार. षटकार आलेला 6च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 26 या धावसंख्येवरती 26. अंतिमचे 2 चेंडू आता बाकी राहतात. लॉफ करायचं होतं स्लाइडली व पी शरीरापासून थोडासा दूर ठेवत असताना फ्रीड बॉल वरती आलेला सिक्सर. 26 बनला शेवटचा. अंतिम चेंडू आता बाकी राहतं. नेक्स्ट मॅच मालेगाव बनाम दामोते. मध्यंतरामध्ये जर टॉस झाला नाही तर सामना कमी ओव्हरचा खेळवला जाईल. नोंद घ्या. चांगला टाकलेला बॅटन पॅड मधून काढण्याचा प्रयत्न. रन साठी जागा बनवतात भरत पेरणे. स्वतः बॉलिंग हँडला पोहोचण्याचा प्रयत्न. विकेट आली अंतिम चेंडूवरती. पंच आदित्य पाटील सर यांचा इशारा. फलंदाज बाद व कंप्लीट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 26 वरती. विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. श्रीमान मोहनजी उमणे साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. पुढील सन्मान करण्यासाठी आम्ही अमर तर यांना विनंती करत आहोत की मोहन हुमणे यांना आपण सन्मानित करावं. महेश हुमणे यांना आपण सन्मानित करावं.
नबी शेख यांच्या शुभ हस्ते आपण परशुराम भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढे सामन्याचा टॉस करत आहोत. चला सेकंड राऊंडचे मॅच सुरू आहे. फ्रेश लॉट्स मधील तिसरा सामना. टॉस करण्यात आलेला. दामोदर संघाने टॉस जिंकलेला. काय डिसिजन आहे? होल्डिंगचा निर्णय घेतलेला टीम दामोदरनं. चला मॅच ऑन गेम ऑन. पहिलं षटक बॉलिंग मार्कवर करण. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला. वाईटची डिमांड करण्यात आली होती. डॉट बॉलनं सुरुवातीतून करत असताना बॉलिंग मार्कवर करण. 27 धावसंख्येचं माफक आव्हान ठेवण्यात आलेलं. 24 मध्ये 27 चेस डाऊन. स्ट्रायकिंग एंड वरती भरत पेरणे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नवनाथ. करणचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतो. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. ऍक्शन रिप्ले या चेंडूचं पाहणं इंटरेस्टिंग राहील. ज्याप्रमाणे चेंडू टाकलेला करण मसण्यानं आपा फिंगर रोल करत असताना शरीरापासून भरपूर दूर निघून चाललेला. एक्स्ट्रा रन. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट. आज मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मागच्या मॅचची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. बॉल तयार. बॉल तयार होत आहेत. आणखीन एक वाईड चेंडू इथून फेकत असताना सलगचा दुसरा वाईड आलेला. 2 एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळतात. गोलंदाज तयार. खोलवर टाकलेला चेंडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. रनआउटची चान्स. डायरेक्ट थ्रो. थोडासा खराब आलेला कदाचित थ्रो. डायरेक्ट थ्रो येऊ शकला असा. काम तमाम होतं कदाचित भरत पेरणेचं. करण तयार. लॉफ करतात. नवनाथनं केलेलं आक्रमण. टेक ऑफ होतं चेंडूवरती. पिकअप स्ट्रोक सीमा पार. षटकार. मदतीनं धावफलक पुढे आकार घेत असताना जाऊन पोहोचलेले 9 वरती. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. करणवरती नवनाथचं आक्रमण. हो क्रॉस बॅटेड खेळाचं होतं. एक्स्ट्रा बाउन्स. वाईड बॉल. लेग स्टिक चेंडू मिस करतोय. 10 झालेला. बरोबर स्टेजवरून नुकताच आवाज आला की 10 चेंडूंचा तरी षटक करणच्या वतीनं टाकण्यात येईल. अजून तरी 6 झालेले आहेत. 3 तर ऑफिशियल बाकी आहेत. अजून एखादा येऊ शकतो कदाचित. 10 झालेला. 10 ऑन स्कोर कार्ड. 27 टार्गेट. अजून 17. साइड आर्म टाकलेला ऑन साइडला. हळवा पाटने कडवा प्रहार केलेला. स्कोअर ऑफ द विकेट कळत असताना आणखीन एक मोठा फटका. मोठा षटकार.
17. परत परण्यानं बरेच वर्ष दामोदे टीम साठी क्रिकेट खेळलेलं आहे. खास करून कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये बऱ्याचशा काही असे खेळाडू आहेत जे भरपूर वर्षांपासून ज्याने क्रिकेटची सेवा केलेली, भरपूर वर्षांसाठी आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळलेले. त्यामधील भरत पेरणे नेहमीच हाय लॉर्ड्सला दामोदर संघाला इन ऍक्शन आपण पाहिलेलं आहे. आता 17 झालेले आहेत, विजयासाठी आणखी 10 करायच्यात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर खेचून उडवला, मिड विकेट इन ऍक्शन. जेलची शक्यता, खेळाडू पोहोचलेत. आदेश डाऊन द बॉल, पकडली आहे जेल. फलंदाज बाद. 17 ला पहिला धक्का टीम धामोत्याला लागतो. विजयासाठी 18 बॉल मध्ये 10 धावा. महेश केवणे, श्रीमान जितेश केवणे यांचं नुकताच आगमन या व्यासपीठाच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावरती. हिंदू हृदय सम्राट चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नुकताच गुरुदादा मसने या स्पर्धेच्या ठिकाणून रजा घेत असताना, राहुलजी तरेसाहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना, सर्व मान्यवर जे जे या स्पर्धेतून रजा घेतात त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करत आहोत. उद्या संध्याकाळी किंवा उद्या सकाळपासूनच तुम्ही या स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी आवर्जून लावा. 18 चेंडूंमध्ये 10 करायच्या. बॉलिंग मार्क वरती निशांत आदेश आलेत आणि नवीन फलंदाज परेश आलेत. 1 रन या बॉल वरती मिळते. विजयासाठी आता 9 धाव संख्येची इथून गरज आहे 17 चेंडूंमध्ये. थोडासा सामना एकतर्फी होत असताना पुढील मॅच मध्ये मालेगाव बनाम धामोदे या दोन संघांमधील पुढची लढत. हरीश मुंडे ना ऍक्शन, ताबडतोब तुफान फॉर्म मध्ये. 18 झाल्यात आतापर्यंत विजयासाठी, 9 इथून मानवायचे. आदेश तयार. हाफ ट्रॅकर माठवरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. त्यांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. 22च्या स्वरूपामध्ये आलेली 1 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 19. याच क्रीडांगणावरती दामोदर संघ राहणार संघाला बीट करून चॅम्पियन ठरला. कालच्या दिवसामध्ये वांगणीच्या क्रीडांगणावरती फायनल मध्ये थेट धडक त्यांना दिलेली आहे. तर आजचा दिवस देखील त्यांना नक्कीच युटिलाइज करायचा याच उद्देशानं ते आलेले. तर हाफ ट्रॅकर ऑन साइडला पॅरलल फटका चाललेला, डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या पलीकडे. 4 की 6. पंचांच्या इशाराची वाट आपण पाहूयात. चौकाराच्या साह्यानं टोटल 23 वरती आता विजयासाठी आणखी 4 धावसंख्येची इथून गरज.
हाफ ट्रॅकर ऑप्सिकच्या लेगशिकच्या भरपूर बाहेर, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन विजयासाठी आता 3. 23 झाल्यात, 24 झालेल्या, 27 टोटल टार्गेट. मालेगाव बनाम त्यामध्ये या दोन टीम मध्ये पुढची लढत. ओव्हर द स्टम्प्स लॉफ करता दोन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फटका रेषनं ठोकलेला. विजय षटकार अभिनंदन. टीम दामध्ये आडलक टीम जय गिरोबा शेळू. आणि चला लगेचच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी, टॉस तर झालेला, नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करूयात. दामोदर संघानं टॉस जिंकलेला, फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. चला दामोदर संघ आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट करण्यात आलेला आहे मालेगाव टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहूयात, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. 2 दावेदार खऱ्या अर्थानं होते. गोलंदाजी करत असताना 3 विकेट सुद्धा घेतले होते, परंतु अष्टपैलू कामगिरी ज्याने केलेली आहे. गोलंदाजी करत असताना महत्वाची 1 विकेट आणि तब्बल 24 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग करणारे नवना ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.